नमस्कार, मी मंदार जोशी. तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत. रसिको, तुम्ही बघताय माझ्याबरोबर आहे आत्ता प्राजक्ता शुक्रे. प्राजक्ता, तारांगणमध्ये तुझं खूप स्वागत. आणि मला पहिला प्रश्न काय पडला आहे माहिती आहे का, की तू कलाकार आहेस का खेळाडू आहेस? कारण का मी ह्याच्यासाठी विचारतोय, कारण तू आत्ता बाहेर पडल्यानंतर ज्या खिलाडू वृत्तीने सगळं हे स्वीकारलंस, तर मला वाटतं की ही खूप कमांडेबल गोष्ट आहे. एखादी गोष्ट आपल्या मनासारखी झाली नाही तरी ती ॲक्सेप्ट करणं. आणि रितेश भाऊंनाही खूप छान वाटलं, त्यांच्या बॉडी लँग्वेजमधूनही ते दिसत होतं. तर हा हा स्वभाव तुझ्याकडं पहिल्यापासून आहे की एखादी गोष्ट आपल्या मनासारखी झाली नाही तरी ती आपण ती स्वीकारली पाहिजे? सर्वात आधी नमस्कार मंदारजी, आणि धन्यवाद तुमच्या तारांगणमध्ये मला बोलण्यासाठी. हो, तर हे आय थिंक माझा स्वभावच आहे. कारण की आपण एकदा एक निकाल लागला आहे त्याला पूर्ण ॲक्सेप्ट करणंच मला वाटतं की करेक्ट असतं. सोर लूजर मी नाही आहे, कारण मी माझा बेस्ट दिलं आहे आणि मला त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे की त्या बेस्ट जे मी दिलं आहे किंवा मी जशी राहिली आहे ती लोकांपर्यंत पोचलंच असणार. आणि लोकांपर्यंत माझं व्यक्तिमत्व व्यवस्थित पोचलं आहे. तर आणि 2 महिने काढले, असंही नाही आहे की मी खूप लवकर निघाले. डेफिनेटली एक्सपेक्ट केलं होतं की मी पुढेपर्यंत जाणार, टॉप 5पर्यंत तरी जाणार आणि पुढेही ट्रॉफी जिंकण्याची पण इच्छाच ठेवलीच होती नक्की. पण ठीक आहे, नेहमीच मी नॉमिनेशन्स नंतर स्वतःला हेच सांगायची की आता जे होईल ते होईल. आपण आपलं बेस्ट दिलं आहे आणि ह्याच्या पुढेही लाईफ आहे, इकडे काही संपत नाही आहे ना. तर ह्याच्या पुढे आपण आणखीन छान काम करायचं आहे, आणखीन नाव कमवायचं आहे. त्याच ॲटिट्यूडनी मी नेहमी नॉमिनेशन्समध्ये उभी राहायची. ओके. आणि खरं तर या घरातला तुझा खेळ खूप चांगला सुरू झाला होता. या घरातली तू पहिली कॅप्टन होतीस, बरोबर ना? बरोबर. पण मग आता ज्यावेळी तू मागं वळून बघतीस, अशा कोणत्या गोष्टी होत्या की जरा तुला वाटतं की तू कमी पडलीस किंवा त्या गोष्टी तू करायला नको होत्यास, असं आत्ता तुला वाटतं? खूप काही गोष्टी असं नाही आहे ज्याचं मला रिग्रेट आहे. त्या चावीच्या वेळेस डेफिनेटली मला असं वाटलं की मला त्याला खूप व्यवस्थित सांभाळून ठेवायला पाहिजे होती, जी चोरीला गेली. आणखीन किंवा दुसऱ्यांदासुद्धा जेव्हा रेवाने मला हातातच चावी दिली, ते मी विश्वास ठेवून विशालला दिली. तर तिकडे मला ॲटलिस्ट त्याच्याकडनं रात्री घेऊन घेतली पाहिजे होती आणि मी खूप विश्वास ठेवला त्याच्यावर. तर अशा 1-2 गोष्टी नक्कीच मला वाटतात. बाकी स्वभावासाठी किंवा मी ज्याप्रमाणे मतं माझी मांडली आहेत किंवा ज्याप्रमाणे स्ट्रॅटेजीज केल्या, ज्याप्रमाणे टास्क खेळले आहेत, ज्याप्रमाणे टास्क समजून घ्यायची आणि कॅल्क्युलेट करू शकत होती की काय केल्याने कसं होणार, त्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं मी खूप व्यवस्थित केल्या आणि 100% छानच केल्यात. आणि त्या क्यॉसमध्ये पण माझं काम राहणं एक खूप विपरीत होतं बिग बॉसच्या स्वभावामुळे. ज्या लोकांचे जे एक्सपेक्टेशन असतात की बिग बॉसमध्ये असेच लोक राहतात, त्याच्याशी माझं खूप कॉन्ट्रास्ट असं स्वभाव होता किंवा राहिला बिग बॉसमध्ये. तर मे बी त्यांना असं एक्सपेक्टेड नव्हतं की कोणी व्यक्ती शांत राहून सुद्धा बिग बॉसमध्ये टिकू शकतं, असं मला वाटलं. बरोबर. आणि तू शांततेलाच खूप प्राधान्य दिलंस, कारण तू एक उल्लेखही केलास तुझ्या पोस्टमध्ये की आजूबाजूला सगळा काय कोलाहल असताना, तर हा कोलाहल नेमका काय होता? कुठल्या गोष्टी तुला पटत नव्हत्या? तिकडे कोणत्याही गोष्टीवर कोलाहल व्हायचं, म्हणजे अशा गोष्टी जे आपण विचार करणार नाही की ह्या गोष्टीवर भांडताय असं वाटायचं. आणि भांडता तर एवढा ओरडा करून, कारण तेच ना की एक कोण जास्त भांडत होतं असं तुला वाटतं? सुरुवातीला तर ऑब्व्हियसली रुचिता आणि तन्वीचं तर नेहमी राहिलंच आहे, आपसामध्ये ते नेहमीच वाजायचे. पण रुचिताचं असं मला वाटतंय की ती खूप मिसअंडरस्टूड पण झाली आहे. तिच्यासारखी खूप लोकांनी चुका केल्यात पण ते पॉईंट आऊट झाल्या नाहीत, त्या 50 मिनिटामध्ये आल्या नाहीत. त्यात रुचिताचं किंवा माझं किंवा आणखी कोणाचं कंट्रोल नाही आहे. रुचिताचं एक काय म्हणतात बॉडी लँग्वेज किंवा तरीका असं एक थोडा होता अग्रेसिव्ह, पण तिला जसं जसं पॉईंट आऊट होत गेलं तसं तसं ते त्यात सुधार करत गेली. तन्वी खूप जोरात तिच्या बोलण्याची सवय, म्हणजे ती कर्कश बोलते आणि ते कानाला टोचणारी अशी एक आवाज आहे जी मला बिलकुलच सहन व्हायची नाही, खूप प्रचंड. आणि मी खूपदा बोलली आहे. इनफॅक्ट एकदा भांडी घासताना काहीतरी इश्यू झाला होता, तेव्हा ती माझ्या कानाजवळ येऊन ओरडत होती. तिला म्हटलं प्लीज तू त्या TV जवळ जाऊन पण बोललीस तरी तुझा आवाज ऐकू येईल, प्लीज एवढा जवळनं ओरडू नको किंवा हळू बोल, मी इकडेच आहे ना, मला ओरडण्याची तुला गरज नाही आहे. नाही पण मला राग येतो तो, मी असं या टोनमध्येच तिचं बोलणं. तर ते मला खूप इरिटेटिंग व्हायचं की ती कुठे ऐकणार आहे. तिच्या डोक्यात हे बसलं की आपण ओरडू तर आपण स्ट्रॉंग दिसू. अशा खूप लोकांच्या डोक्यात बसलंय की ओरडणं म्हणजे स्ट्रॉंग.
जे मला पटत नाही. मला ऑपोजिट वाटतं. मला असं वाटतं की लोकांनी खूप ट्रिगर करण्यानंतर पण तुम्ही आपलं शांतता ठेवताय किंवा तुम्ही खालच्या पातळीवर नाही जाते किंवा तुम्ही कोणाला खूप हर्ट करून नाही बोलताय, त्याच्यासाठी स्ट्रेंथ लागते आणि ती स्ट्रेंथ मी नक्कीच दाखवली. आणि तू ज्यावेळी घरातून बाहेर पडलीस आणि तू भेटलीस स्पर्धकांना, त्यातल्या काही मोमेंट्स खूप छान होत्या. म्हणजे सागर कारंडेला कसं रिॲक्ट व्हावं कळत नव्हतं, तो रडतच होता. तर आता तुला कोण वाटतं की खरंच तुझे कोण कोण होते या घरातले आणि असे कोण होते की जे तुझे नव्हतेच? जे माझा ग्रुप होता ना ते खरंच माझ्यासाठी त्यांनी फील केलंय, जेन्युनली फील केलंय. माझी जी बाल्कनीची ग्रुप होती, सागर दादा, सचिन दादा, आयुष, करण, हे चौघे हे तुझे होते? नक्कीच होते. राखीने माझ्यासाठी जेन्युनली फील केलं, असं माझ्यापर्यंत ते पोचली तिची फिलिंग्स, की तिने पहिल्या आठवड्यातून मला अटॅक केलं. मग त्याच्यानंतर ती हळूहळू जी मला ओळखायला लागली ना, तिला समजायला लागले की मी खरीच अशी आहे, मी खरीच छान आहे, किंवा मला गेम कळतोय, किंवा तिने मला 2 टॅग दिले तिच्याकडनं की ही मास्टर माइंड आहे आणि ही मिठी छुरी आहे. ते माझ्यासाठी खूप एक असं कॉम्प्लिमेंट आहे तिच्याकडनं येणार, कारण ती 19 सीझन त्या गेममध्ये गेली आहे. तिला गेम कळतो, तिला लोक कळतात, गेममध्ये लोक कसं बिहेव करतात, का कोण काय करतं ते सगळं तिला कळतं. आणि तिच्याकडनं एक कॉम्प्लिमेंट येणं म्हणजे खूप छानच मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. आणि बाकीच्या स्पर्धकांबद्दल काय सांगशील? त्यांच्या कोणत्या गोष्टी तुला खटकल्या? तू तन्वीबद्दल तर बोललेलीच आहे. बरोबर. विशाल असेल किंवा राकेश असेल. विशालचं मला ते एक चावी प्रकरणच फक्त खटकलं, बाकी मला त्याचं काही खटकलं नाही, कारण तो ऑन द फेस होता, जे होता ते तोंडावर होता. तो मॅन्युप्युलेट करतो हे त्यांनी स्वतः स्वीकार करून बोलला, हा मी करतो, माझ्यामध्ये आहे ती स्ट्रॅटेजी, मी करतो. राकेशचंच खूप कॉन्ट्राडिक्टिंग होतं, तो बोलायचा खूप छान माझ्याशी आणि नॉमिनेट करताना किंवा काही गोष्टींवर टास्कमध्ये मलाच टार्गेट करायचा. तर ते मला कधीच कळलं नाही की तो इतका कॉन्ट्राडिक्टिंग का वागतोय, किंवा नॉमिनेट केल्यानंतर मग येऊन इमोशनल व्हायचा की अरे यार मला गेमसाठी करावं लागतंय, तू छान मुलगी आहेस. ते मला कधीच कळलं नाही की मग मी छान आहे तर मग तू मला घराच्या बाहेर का काढतोयस असं. प्रभूला कसं तू रेट करशील? प्रभूनी फक्त सिंपथी घेतली आहे, मला असं वाटतं. असं नाही आहे की त्याला कळत नाही किंवा तो बोलताना पॉईंट्स पण ठेवायचा, पण 1-2 आठवड्यानंतर ना त्याचं ते रिपिटेटिव्ह झालं, त्याचं कॉन्टेंट पण रिपिटेटिव्ह झालं, किंवा कोणी काही बोलते तेच घेऊन तो पुढे बोलायचा, किंवा कोणी त्याला काही काय म्हणतात उलटपुलट पण बोलतोय ना त्याच्यात तो पण उद्धटापणे बोलायचा आणि तेच रिपीट करायचा, तूच आहे. त्याला स्वतः काही त्याची मतं नव्हती आणि तो फक्त रिपीट मोडवर होता. आणि तुझ्या शांत स्वभावाचं रसिकांनी कौतुक केलेलंच आहे. आपण जर सोशल मीडिया बघितला, पण तुझे जे ऑपोजिट आहे त्यांनी तुझ्यावर भरपूर टीकाही केली आहे. त्यांनी असं म्हटलंय की तू शांत राहून घरात आग लावत होतीस, तर ह्याच्याबद्दल तुझं काय म्हणणं? इकडे ना हे जे व्ह्युअर्स आहेत ना ते खाईमध्ये पण टाकतात आणि इकडे गेले तर कुवामध्ये पण टाकतात, काहीही केलं तर त्यांना चूक वाटतं. मला असं वाटतं की हा गेम डेफिनेटली ओपिनियन्सचा आहे, हा गेम व्यक्तिमत्वाचा आहे. तर सगळेच एकामेकांबद्दल ओपिनियन्स मांडत होते, तेच मी पण करत होती. माझ्या ओपिनियन्सला तुम्ही आग लावणं म्हणताय, त्यांच्या ओपिनियन्सला तुम्ही ओपिनियन म्हणताय. बरोबर, असं ते दुटप्पी बोलणं आहे असं वाटतं. बिलकुल बरोबर ना? हो. बरं, आता इतका तू छान खेळ केलास, तुझ्या घरच्यांची, मित्रपरिवाराची, कुटुंबियांकडून तुला काय प्रतिसाद मिळाला, रिॲक्शन आली? माझी फ्रेंड्स जे मला खूप छान ओळखतात त्यांना खूप प्राऊड आहे की मी जशी आहे तशीच मी त्या घरात राहिले, सच्ची बनून राहिले, कारण ते मला ओळखतात, एवढा 20-20 वर्षांपासून ओळखतात. माझे घरच्यांशी माझी आत्ता भेट झाली नाही, कारण ते ट्रॅव्हल करतात, त्यांना नव्हतं माहीत की मी आउटहून येऊन घरी येणार आहे. त्यांच्याशी बोलणं राहिलं. माझं दादाशी आणि बहिणीशी भेटणं झालं, त्यांनाही खूप आनंद आहे जशी मी खेळली. ऑफकोर्स त्यांना खूप वाईट पण वाटलं की मी एवढा लवकर येऊन गेली, मला आणखीन तिकडे राहायला पाहिजे होतं. आई बाबा ट्रॅव्हल करतायत, ते उद्या भेटणार आहेत. तर दादा आणि वहिनी भेटले, त्यांची इच्छा होती ऑब्व्हियसली की मी राहावं, पण त्यांना माझा गेम आवडला आणि त्यांना पण हेच आवडलं की मी कुठेही असं काही नाही केलं जे मी नाही आहे. बरं, ओके. पण आता बिग बॉस अगदी फायनल टप्प्याकडे जातोय. आता तुला काय वाटतं की कोण विनर होईल, किंवा तुझी इच्छा आहे यांनी ही ट्रॉफी जिंकायला? माझी इच्छा तर माझ्यासाठीच होती खरंच की मी पुढे जावं आणि ट्रॉफी जिंकावं. बाहेर आले हो हो. मग तेव्हा पुढचे तुला काय वाटतं, मला घडू शकतं, तुझं प्रेडिक्शन काय? बरोबर, मी माझ्या हिशोबाने टॉप 5-6 मध्ये येऊ शकतात, त्यांची नावं तुम्हाला सांगू शकते. की मला असं वाटतं की राखी ऑफकोर्स असणार त्यात,
विशाल असणार, अनुश्री असणार असं मला वाटतं, आरबी आणि तन्वी पण असणार. बरं, ओके. आणि आता तू खूप स्वप्न घेऊन आली होतीस, काही तुझी म्हणजे सत्य झाली, प्रत्यक्षात उतरली. पुढे काय करणार आहे? तू एक उत्तम गायिका आहेस, हा एक मोठा प्लॅटफॉर्म तुला मिळाला आहे. बिलकुल. कसं शेपअप करतेस तुझं पुढचं करिअर? नक्कीच. जे माझ्याशी मराठी प्रेक्षक जुळले आहेत त्यांच्यासाठी मी नक्कीच खूप छान छान मराठी गाणी घेऊन येणार आहे. बरं. नवीन माझीच कंपोजिशन्स मी घेऊन येणार आहे. बरं. आणि म्युझिकच्या माध्यमातून मी नेहमीच कनेक्टेड राहिली लोकांशी, तर ते माध्यम राहणारच आहे. बरं. बाकी जेही माझ्या पदरात पडेल किंवा वाटचालीमध्ये पुढे येईल आणि मला इंटरेस्टिंग वाटेल ते मी करत राहीन. खूप छान. मला वाटतं प्राजक्ता, तू आत्ता मराठी गाण्यांचा उल्लेख केला, त्यामुळे आपल्या प्रेक्षकांना समारोप करताना तुझ्या आवडीचं कोणतंही एखादं गाणं छोट्याशा 2 ओळी त्याच्या गुणगुणून दाखवायस अशी मी तुला विनंती करतो. नक्कीच. माझी या मना जरा थांबना, माझी या मना जरा थांबना, पाऊली तुझ्या माझी खुणा, पाऊली तुझ्या माझी खुणा, तुझे चालणे अन मला वेदना, माझी या मना जरा थांबना, माझी या मना. खरंच अगदी तुझ्या शांत स्वभावाला असं हे साधेसं गाणं तू निवडलंस आणि खूप छान तू प्रेझेंटही केलंस. मला वाटतं की तू खूप चांगला खेळ केला होता. समहाऊ जेवढं तू पुढं जायला होते ते गेली नाही, हरकत नाही. अजून खूप मोठं तुला करिअर बघायचं आहे पुढं. नक्कीच. तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे तुला खूप शुभेच्छा देतो. थँक्यू सो मच. पुन्हा भेटू, पुन्हा बोलू. नक्कीच. धन्यवाद.